रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातच या देशाला तारण्याचे सामर्थ्य, प्रकाशभाऊ देसाई यांचे प्रतिपादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगाला प्रेरणा आणि मार्गदर्शन देणारे. प्रकाशभाऊ देसाई. भीमशक्ती मित्रमंडळ भीमनगर परळी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव उत्साहात साजरा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगाला प्रेरणा आणि मार्गदर्शन देणारे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातच या देशाला तारण्याचे सामर्थ्य असल्याचे प्रतिपादन शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाशभाऊ देसाई यांनी व्यक्त केले. भीमशक्ती मित्रमंडळ भीमनगर परळी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव विविध वैचारिक, प्रबोधनात्मक आणि क्रांतिकारी उपक्रमांनी तमाम आंबेडकरी बहुजन समाज समूहाच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी पार पडलेल्या अभिवादन सभेत प्रकाशभाऊ देसाई यांनी अत्यंत उद्बोधक असे विचार मांडले. आज या ठिकाणी भारतरत्न नव्हे तर विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आपण सर्व मोठ्या दिमाखानं, उत्साहानं साजरी करत आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, विशेषतः वक्ते, माझे मित्र रवींद्रजी ओव्हाळ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनी, सर्वांना प्रथम आजच्या या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. भीमनगरच्या भीमजयंती उत्सवाचा एक मोठा इतिहास आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना, हाफ पॅन्ट मध्ये असताना ही जयंती सुरू झाली. परळी या ठिकाणी ही जयंती सुरू झाली. आम्ही त्यावेळेला आम्ही हाफ पॅन्टीमध्ये होतो आणि आजपर्यंत चढती कमान ह्या जयंतीनं अचीव केली. आणि आज एक भव्य दिव्य असा कार्यक्रम, मला वाटतं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एवढी मोठी जयंती होत नसेल अशी जयंती आमच्या भीमनगर मध्ये होते. ही निश्चित आम्हाला सर्वांना अभिमानाची बाब आहे. आजची मिरवणूक आम्ही सर्व मंडळींनी पाहिली. सगळी सळसळती तरुणाई या संपूर्ण जयंतीमध्ये सहभागी झालेली होती. विशेषतः आमच्या मुली, आमच्या भगिनी यांची मोठी संख्या मी आज पाहिली. आणि त्यांची उत्स्फूर्तता एवढी होती की खऱ्या अर्थानं हा राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय सण कुठल्या पद्धतीने साजरा केला गेला पाहिजे हे त्यांनी आज संपूर्ण परळीकरांना नव्हे सुधागड तालुक्याला दाखवून दिलं. बाबासाहेबांनी संपूर्ण देशालाच नव्हे तर अख्ख्या जगाला बरंच काही दिलेलं आहे. बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांनी केलेली कृती, बाबासाहेबांनी केलेली क्रांती या संदर्भामध्ये इथे उपस्थित असलेले आपले गाड्या अभ्यासक जे आता आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत ते बोलतीलच. परंतु या विषयावर अभ्यास केलेली बरीचशी मंडळी सुधागड तालुक्यामध्ये आहेत. अतिशय चांगलं बाबासाहेबांवर बोलतात. पण खंत एक आहे की बाबासाहेबांच्या विचारांचं भांडवल होता कामा नये, त्याचा बाजार होता कामा नये, याची दखल भविष्यामध्ये तरुणाईंनी घेतली पाहिजे. आणि हे काम बहुजन समाजाचं, संपूर्ण बहुजन समाजाच्या तरुणाईचं आहे की बाबासाहेबांच्या नावाचा बाजार मांडून केवळ स्वतःचं पोट भरण्यासाठी बाबासाहेबांच्या नावाचा वापर केला गेला नाही पाहिजे. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे विचार पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. त्या पद्धतीनेच ते टिकवले पाहिजेत. किंबहुना या संपूर्ण जगामध्ये क्रांती घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा त्या विचारांचा वापर केला गेला पाहिजे. त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी दिलेले क्रांती
ही क्रांती अशीच भविष्यामध्ये टिकवली गेली पाहिजे आणि त्या माध्यमातून हा देश घडवला गेला पाहिजे, किंबहुना हा जग संपूर्ण घडवलं गेलं पाहिजे. आज बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या तशाच घडत आहेत. या संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या तशाच घडत आहेत. कोणी किती काही सांगितलं की इथे घटनेवर कुठल्या तरी प्रकारचा दबाव येईल, किंबहुना कुठल्या प्रकारचा वेगळ्या प्रकारचं राजकारण काही घडेल, मला 100% खात्री आहे या प्रकारचं कुठलंही करण्याची हिंमत किंवा धाडस या देशामध्ये कोण करू शकत नाही. किंबहुना हा देश त्या माणसाला कधीच उभा राहून देणार नाही, नेस्तनाबूत करून टाकेल. एवढे प्रगल्भ आणि एवढे प्रखर विचार, ज्वलंत विचार बाबासाहेबांचे होते. मला सकाळी आज एक SMS आला. अर्थात बाबासाहेबांना ते विनम्र अभिवादन होतं, इतकं सुंदर होतं, एक पेन होता आणि त्याच्यामध्ये पुढे असं लिहिलं होतं की बाबासाहेबांची वर सही होती आणि तिथे खाली लिहिलं होतं की या एका सहीच्या मुळे मी नव्हे या जगातला करोडो बहुजन घडला, त्यांच्यावरचे अन्याय दूर झाले आणि त्याच्यातला एक भाग म्हणून मी आहे असं त्याच्यामध्ये लिहिलं. म्हणून बाबासाहेबांना वंदन. अतिशय सुंदर अशी ती एक संकल्पना किंवा ते अभिवादन होतं. मित्रांनो, बोलण्यासारखं बरंच काय आहे. बाबासाहेबांबद्दल बोलणं मला निश्चित दरवेळेला आवडतं, परंतु ही भीमनगरची जयंती हा एक आमचा सर्वांचाच, इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले असोत किंवा समोर बसलेले असोत, आम्हा सर्वांचा लहानपणापासूनचा एक अविभाज्य घटक जीवनाचा झालेला आहे. आम्ही या जयंतीमध्ये केवळ एक उन्माद म्हणून नव्हे, एक केवळ आनंद म्हणून नव्हे, तर केवळ एक सामाजिक बांधिलकी म्हणून देखील आम्ही सामील होत असतो, योगदानही देत असतो. मला तर वाटतं, मला वाटतं 30-35 वर्षापासून मी आज या जयंतीमध्ये सर्व योगदानासकट मी सामील असतो आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे की मी ते करू शकतो. त्याला कारणही असं सांगतो मी की जो माणूस या देशामध्ये राहतो तो प्रत्येकाने बाबासाहेबांचे ऋण हे जेव्हा जर त्यांनी आठवले नाहीत, ज्या वेळेला देशामध्ये वेगवेगळ्या छोट्या मोठ्या क्रांती, छोट्या मोठ्या गोष्टी, छोटे मोठे प्रगती होत असते, त्याच वेळेला बाबासाहेबांच्या कर्तृत्वाने, कर्तबगारीच्या माध्यमातून हे घडत आहे, हे जर आठवला नाही तो या देशामध्ये राहण्याच्या लायकीचा नाही असं मी मानणारा सर्वसामान्य एक नागरिक आहे. भविष्यामध्ये मी सांगितलेला विचार निश्चित तरुणांनी लक्षात ठेवा की बघा, मी पण एक राजकीय नेता आहे, संपर्क प्रमुख आहे, जिल्ह्याचा नेता आहे शिवसेनेचा, परंतु बाबासाहेबांचे विचार हे सामाजिक क्रांतीसाठी वापरले गेले पाहिजेत, किंबहुना गोरगरिबांचा वरचा अन्याय दूर करण्यासाठी वापरले गेले पाहिजेत. परंतु त्याचा बाजार मांडून स्वतःचं घर भरण्यासाठी जर कोण करत असेल तर त्याला त्याच्यापासून परावृत्त केलं पाहिजे. ही शिकवण तुम्ही तरुणांनी पुढे भविष्यामध्ये ठेवली पाहिजे, किंबहुना ती घराघरापर्यंत पोहोचवली पाहिजे. कारण बाबासाहेबांचे विचार जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, जोपर्यंत समुद्र आणि पृथ्वी आहे, तोपर्यंत ते पुसण्याचे कोणाचीही लायकी नाही, कोणी ते करू शकणार नाही. एवढंच थांबतो. पुनश्च तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.